सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, उद्या आहे सफला एकादशी. वर्षातील पहिली एकादशी आहे. जर आपण सफला एकादशीला सेवा केली तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल, प्रत्येक कामात सफलता मिळेल. कारण ही एकादशी आपल्यासाठी मोठी आहे. जर तुम्हाला प्रत्येक कामात यश हवे असेल तर सफला एकादशीला श्रीहरी विष्णूची व लक्ष्मी मातेची सेवा करा. त्यासोबतच काही प्रभावशाली उपाय केल्यास आपण मालामाल होणार. कोणती सेवा करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. भगवान श्रीहरी विष्णूची ही सर्वात प्रिय तिथी आहे. जी व्यक्ती मनापासून श्रीहरी विष्णूचे या दिवशी व्रत करते त्याचे भाग्य प्रबल होते, सुख व सौभाग्याची प्राप्ती होते. या सेवेने आपल्याला प्रत्येक कामात यश येईल. आपण श्रीमंत व यशस्वी होणार यात काही शंका नाही. कारण ही सेवा खूपच प्रभावशाली सेवा आहे आणि तात्काळ फळ देणारी सेवा आहे. फक्त श्रद्धेने विश्वासाने ही सेवा नक्की करा. आपल्याला श्रीहरी विष्णू व लक्ष्मी माता यांची पूजा करायची आहे. ती कशी करायची ते पहा. सर्वात अगोदर एक पाट घ्या. त्या पाटावर पिवळे वस्त्र टाका. पिवळे वस्त्र नसेल तर लाल टाका. जर लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र नसेल तर तुम्ही कुठलेही वस्त्र टाका, फक्त काळे वस्त्र सोडून. त्यानंतर श्रीहरी विष्णू व लक्ष्मी माता यांचा फोटो ठेवा. पूजाला बसण्या अगोदर तेलाचा व तुपाचा दिवा, दोन्ही दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावणे. जर तुम्हाला श्रीहरी विष्णू व लक्ष्मी मातेला काही मागायचे असेल तर संकल्प करा, म्हणजे XYZ माझे काम होऊ दे. म्हणजे तुमचे जेही काम असेल ते काम बोला. मला प्रत्येक कामात सफलता मिळू दे. माझ्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन माझे घर मालामाल होऊ दे, असे आपल्याला बोलायचे आहे. श्रीहरी विष्णूला पिवळे फूल अर्पण करा. लक्ष्मी मातेला लाल रंगाचे फूल अर्पण करा. प्रसाद म्हणून गूळ फुटाणे ठेवा. केशरी रंगाचा पेढा ठेवा. नंतर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा. दोन्हीपैकी एक तरी नक्की पठण करा आणि श्रीहरी विष्णूचा मंत्र म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे आणि श्रीहरी विष्णूच्या चरणी नतमस्तक. त्यानंतर लक्ष्मी मातेचे श्रीसूक्ताचे पठण करा. 16 वेळेस आपल्याला पठण करायचे आहे. 16 वेळेस पठण केल्यानंतर शेवटी फलश्रुती घ्या आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर परत आपली इच्छा बोलून दाखवा. अशा प्रकारे आपल्याला श्रीहरी विष्णू व लक्ष्मी माता यांची सेवा करायची आहे. ही सेवा दिवसभरात कधीही करा. या सेवेने श्रीहरी विष्णू व लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून धनप्राप्ती होते. आपण मालामाल होणारच, यात काही शंका नाही. आता प्रभावी उपाय काय करायचे ते पहा. पहिला उपाय, आपल्या घरी 7 कन्यांना बोलवावे आणि खीर खाऊ घालावी आणि त्यांची पूजा करा. कन्या 9 वर्षाच्या आतील असाव्यात. या उपायाने लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते. दुसरा उपाय, आपण विड्याच्या पानावर कुंकवाच्या साह्याने श्री लिहायचे आहे आणि या पानाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला हे पान तिजोरीत ठेवायचे आहे. या उपायाने पैशाची प्राप्ती होते. तिसरा उपाय, 1 नारळ व 5 बदाम श्रीहरी विष्णूंना अर्पण करा. हा उपाय केल्यास आपल्या मनातील कोणतीही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात. चौथा उपाय सर्वात प्रभावी उपाय आहे. रात्री तुळशी मातेला तुपाचा दिवा प्रज्वलित करा
आणि त्या दिव्यामध्ये एक विलायची टाका आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 21 वेळेस म्हणा. त्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. श्रीहरी विष्णूच्या कृपेने व लक्ष्मी मातेच्या कृपेने सर्व संकटे दूर होऊन आर्थिक भरभराट होऊन आपण मालामाल होणारच, यात काही शंका नाही. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. श्री स्वामी समर्थ.